तुमच्या हातातले टाळ, कपाळावरचा बुक्का, हातातली तुळस पाहिलं की असं वाटतं खरोखरच आता क्षणातच आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होईल. या पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने तुम्ही सगळेजण आतुर झालेले आहात. त्याचबरोबर तुमच्या मनातला भाव सुद्धा इथे दिसत आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम. म्हणा बोला पुंडलिक सोबती अखंड माझ्या कृपा ही तुझी, चरणाशी सार तुझ्या जीवन माझ गाईन मी पंढरी राया तुझच नाम. तुझी चंद्र सावली माऊली माऊली आज मला मांडे खायची फार इच्छा झाली आहे. करशील का ग? हो, का नाही, करते ना बाबा. विसोबा काका, मला मांडे भाजण्यासाठी खापर द्याल का हो? चल तिकडे, एक खापरही मिळणार नाही. शास्त्री बुवा, अहो ही संन्याशाची पोरे डोहाळे मांडे खाण्याचे, त्या मुक्तीला एक खापर मिळू दिलं नाही. बघतोच ना कशी मांडे भाजते ती. म्हणताय ते योग्य हो, पण एक गोष्ट तुमच्या कानावर आली का? काय ती? पैशांमध्ये रेड्यामुखी वेद म्हणून आहे हो. अफवा हो, निव्वळ अफवा.
या प्राथमिक शाळेमध्ये या अशा भक्तिमय महाराष्ट्रामध्ये वातावरण असताना आपल्या शाळेमध्ये आपण रिंगण सोहळा तसेच अश्वाचं रिंगण लहान मुलांचे दिंडीमधले वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आपण सादर केले आहेत. तर मला वाटतं हा एक अगम्य अशा प्रकारचा सोहळा आहे. सोलापूरमध्ये भक्तिमय आषाढी एकादशीच्या पूर्वीच आपण सोलापूरमध्ये आषाढी संपूर्ण झाली असं म्हणायला काय हरकत नाही. पायदिनी सोहळ्यामध्ये निवृत्ती सोपान ज्ञानदेव मुक्ताबाई अशा वेगवेगळ्या संस्था पण आपण तयार केल्या आहेत. सुबाई महाराज पण आहेत, नामदेव महाराज आहेत, मुक्ताबाई आहे, विठ्ठल रुक्मिणी आहे, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या संतांचे सुद्धा आपण आणि ज्वलंत अशा प्रकारचे देखावे तयार केले आहेत. तसेच त्याच्यामध्ये काही टेक्निकल किंवा कायदेशीर काही अडचण आली तर आपल्या जिमतीसाठी 2 पोलीस बनवलं आहे तिथं.